नमस्कार शेतकरी मित्रांनो, शिवाजी गायकवाड कृषी मित्र चॅनलमध्ये तुमचं आज परत एकदा स्वागत आहे। 2 ते 3 दिवसापूर्वी मी आंब्याचा मोहर गळणार नाही याबद्दल एक आपला देशी उपाय सांगितला होता, पण मला एक काल आणि परवा 5-6 फोन आले। फोन असे आले की कोकणातून आम्हाला फोन आलेले आहेत की त्यांचं मला म्हणणं आलं की आंबा आणि काजू ह्याला फुलं भरपूर लागलेत पण सेटिंग होत नाही, फळाची सेटिंग होत नाही। याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। कसं आहे, त्यांचा मला कॉल आल्यामुळे मी अर्जंट व्हिडिओ बनवत आहे। त्यासाठी तुम्हाला थोडक्यात एक रासायनिक औषध सांगणार आहे, त्यामध्ये तुम्ही फवारून घ्या। तुम्ही काय करायचं, 05234 2 ग्रॅम लिटरला आणि बोरॉन 2 ग्रॅम लिटरला, केरनचं जर बॉब भेटलं तर तुम्हाला 5 मिली लिटरला, अशा प्रमाणे केरनचं बॉब 5 मिली लिटरला, 05234 2 ग्रॅम लिटरला आणि बोरॉन 2 ग्रॅम लिटरला। जर तुम्हाला केरनचं बॉफ नाही भेटलं तर गोदरेजचं डबल किंवा ओरिजिनल देवीचं बूम फ्लावर, अशा पद्धतीनं 3 कॉम्बिनेशनचं तुम्ही फवारणी करा। तुमच्या काजूची फ्लावरची सेटिंग असेल किंवा आंब्याच्या फुलाची सेटिंग असेल, की कुठलीही दोन्ही फुलाची तुमची सेटिंग आठवड्यामध्ये तुमची सेटिंग होऊ जाईल, मी तुम्हाला खात्री देतो। पण आपण जो देशी उपाय सांगितलाय तो तर तुम्हाला 100% हमखास कार्य करणार आहे, त्याबद्दल काही दुमत नाही। पण बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आल्यामुळे मी तुम्हाला एक अर्जंट असं सांगत आहे, कारण आंब्याला आणि काजूला पूर्णपणे मोहर गळत आहे। गळण्यासाठी तो उपाय 100% तुम्हाला लागू होणार आहे। सेटिंगसाठी पण तुम्हाला तो आपला देशी उपाय लागू होणार आहे। पण तुम्हाला जर अर्जंट सेटिंग हवी असेल आणि फुलगळती थांबायची असेल तर तुम्ही 05234 बोरॉन आणि केरन कंपनीचं बॉफ किंवा गोदरेजचं डबल किंवा देवीचं बूम फ्लावर, या पद्धतीने जर तुम्ही फवारणी केली तर तुमच्या आंब्याला आणि काजूला 100% सेटिंग होईल, काही अडचण नाही। काय झालंय, यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये जास्त थंडी होती, त्यामुळे फुलांची संख्या, फुलबहार पूर्णपणे आंब्याला आणि काजूला झालेला आहे। पण म्हणजे आंब्याचे जे बागायतदार लोक आहेत त्यांना वाटत होतं की आता यावर्षी आपली नंबर 1 आपल्याला उत्पादन भेटणार आहे। तुम्हाला उत्पादन 100% भेटेल, पण त्यांची एक समस्या आहे, त्यांना वाटत आहे की फळधारणा होत नसल्यामुळे यावर्षी आंबा आणि काजूचे जे बागायतदार आहेत ते मार खातील असं त्यांना वाटत होतं। पण त्यांनी काय घाबरायचं नाही। कसं आहे, निसर्गाच्या पुढे आपण काय करणार नाही। जर समजा अतिवृष्टी झाली किंवा धुकं पडलं तर त्याला आपण काय करणार नाही, त्याला आपण काही करू शकत नाही। पण तुमच्या फुलांचं रूपांतर फळधारणेमध्ये करण्यासाठी आपल्यापाशी भरपूर उपाय आहेत। त्यामधला पहिला देशी उपाय तो तुम्हाला सांगितलेला आहे, हा रासायनिक उपाय करा। ह्यामध्ये तुम्हाला 100% रिझल्ट जाणवेल। आणि तुम्हाला कसं आहे, आंबा असेल किंवा काजू असेल, कुठल्याही फळाची फुलधारणा याबद्दल तुम्हाला काही अडचण आली तर आपल्या युट्यूबला संपर्क करा, आपल्या युट्यूबमध्ये कमेंट करा, आपला नंबर दिलेला आहे, मला जरूर कॉल करा, तुम्हाला पूर्णपणे मी माहिती देईन। आणि असेच तुम्हाला माहिती ऐकायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कृषी मित्र शिवाजी गायकवाड। आपली माहिती जर आवडली तर आपल्या व्हिडिओला कमेंट करा। धन्यवाद।